नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 16 मे. जगभरात आणि भारतात आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया. 16 मे 1996 रोजी अटल बिहारी वाजपेयी देशाचे 10वे पंतप्रधान बनले. 1996च्या लोकसभा निवडणुकीत भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र त्यांचं सरकार बहुमत सिद्ध करू शकलं नाही आणि केवळ 13 दिवसातच पडलं. भारताच्या इतिहासात आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांचा हा सर्वात कमी कार्यकाळ होता. यानंतर 1998 मध्ये निवडणुका झाल्या आणि अटलजी पुन्हा पंतप्रधान झाले. पण त्यांचा तो कार्यकाळही केवळ 13 महिन्यांचाच राहिला. पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका झाल्या. एनडीए 303 जागा जिंकून सत्तेवर आली आणि 13 ऑक्टोबर 1999 रोजी अटलजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तरुण वयातच भारतीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनसंघाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. कारगिल युद्ध, पोखरणमधील अणुचाचणी, सुवर्ण चतुर्भुज योजना, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अशा योजनांसाठी त्यांना ओळखलं जातं. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अटलजींनी हिंदीत केलेलं भाषण आजही स्मरणात आहे. राजकारणी म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रत्येक बाबतीत आपला ठसा उमटवला. सर्वपक्षीय नेते त्यांना आज आपला आदर्श मानतात. 16 मे 1975 रोजी सिक्कीम हे भारताचं 22वं राज्य बनलं. 28 वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांनंतर सिक्कीमला भारतातील 22वं राज्य घोषित करण्यात आलं. तेव्हापासून सिक्कीम 16 मे रोजी आपला स्थापना दिवस साजरा करतं. सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. हे राज्य नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता, निसर्ग सौंदर्य आणि आदिवासी संस्कृतीसाठी ओळखलं जातं. याशिवाय सिक्कीममध्ये अनेक प्रमुख बौद्ध आणि हिंदू धार्मिक स्थळं आहेत, ज्यांना सहली दरम्यान भेट देता येते. सिक्कीममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये गंगटोक, सोंगमो तलाव, जुलूक आणि कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. 16 मे 2014 रोजी भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमतानं सत्तेवर आला. भाजपच्या या विजयाचे नायक नरेंद्र दामोदरदास मोदी हे होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत एकट्यानं 282 जागा जिंकून बहुमत मिळवणाऱ्या भाजपने आपल्या एनडीए मित्रपक्षांसह सरकार स्थापन केलं आणि नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 16 मे 2014 रोजी जेव्हा भाजपला पहिल्यांदा बहुमत मिळालं तेव्हा नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं होतं, भारताचा विजय असो, अच्छे दिन आने वाले है. 2014च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल अनेक अर्थांनी ऐतिहासिक होते. 1984 नंतर 30 वर्षांनंतर एखादा राजकीय पक्ष स्वबळावर पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आला होता. तर दुसरीकडे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष देशावर सत्ता गाजवणाऱ्या आणि सर्वाधिक काळ देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसचा दारुण पराभव होऊन केवळ 44 जागांवर बुळवण झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत केंद्रात भाजप प्रणित सरकार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा एकदा भाजपला संधी देणार की नाही याचा निर्णय येत्या 4 जूनच्या निकालानंतर होणार आहे. 16 मे 1929 रोजी चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात झाली. हा पुरस्कार सुरू करण्यामागचा उद्देश चित्रपट सृष्टीतील प्रतिभावंत कलाकारांचा सन्मान करणं हा होता. कॅलिफोर्नियातील रूझवेल्ट हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सुमारे 250 लोक उपस्थित होते. या सोहळ्यात एकूण 12 श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुरुवातीला हा पुरस्कार अकादमी अवॉर्ड ऑफ मेरिट म्हणून ओळखला जात होता. 1939 मध्ये त्याचं नाव बदलून ऑस्कर ठेवण्यात आलं. भारताला 1983 मध्ये पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटासाठी देण्यात आला. या चित्रपटात भानू अथय्या यांनी जॉन मोलो सोबत वेशभूषा आणि पोशाख यांचं डिझाईन केलं होतं, ज्यासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 16 मे 1975 रोजी जपानी गिर्यारोहक जुनको तोबेई माउंट एव्हरेस्ट जिंकणारी जगातील पहिली महिला ठरली. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर चढाई केल्यानंतर त्यांनी आपला प्रवास सुरूच ठेवला आणि 70हून अधिक देशातील सर्वोच्च पर्वतांची शिखरं जिंकून इतिहास रचला. त्यांनी 1969 मध्ये लेडीज क्लाइम्बिंग क्लबची स्थापना केली. 2 मुलांची आई असलेल्या जुनको तोबेई यांनी 1991 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं, माझ्या पिढीतील बहुतेक जपानी पुरुष महिलांनी घरात राहून घर स्वच्छ करावं अशी अपेक्षा करतात. जुनको तोबेई 1992 मध्ये 7 खंडांवरील सर्वोच्च पर्वतांची शिखरं सर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. कर्करोगामुळे 20 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांचं निधन झालं. योगायोगानं 16 मे याच दिवशी 1993 साली बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेनं 7 मुलींसह 18 गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला आणि जागतिक विक्रम नोंदवला. प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांचा जन्म
16 मे 1926 रोजी बळवंत दादरकर आणि हिराबाई दादरकर यांच्या पोटी झाला. हिराबाईंनी आपल्या मुलीची संगीताची गोडी लहानपणीच ओळखली आणि त्यांना एक कुशल गायिका होण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा चंग बांधला. त्या काळी पारंपरिक संगीतामध्ये महिलांचा सहभाग निषिद्ध मानला जात होता. माणिक वर्मा यांनी आपलं प्रारंभिक शिक्षण ज्येष्ठ गायक आप्पासाहेब भोपे यांच्याकडून घेतलं. त्यानंतर ख्यातनाम गायक सुरेश बाबू माने, उस्ताद अजमत हुसेन खान, उस्ताद इनायत खान, भोलानाथ भट्ट, पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडून पुढचं शिक्षण घेतलं. प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांचा देखील माणिक वर्मा यांच्या गायकीवर प्रभाव होता. किराणा आणि आग्रा या दोन्हींचं प्रशिक्षण असलं तरी माणिकबाईंनी स्वतःची गायकी आत्मसात करण्यावर भर दिला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना सुरुवात केली. अवघ्या 15 वर्षांच्या असताना त्यांनी पहिल्या ध्वनिमुद्रिकेसाठी पार्श्वगायन केलं. तर वयाच्या 17व्या वर्षी सुरत इथं पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी आयोजित केलेल्या मैफिलीत त्यांचं पहिलं भव्य सादरीकरण झालं. मुंबई विद्यापीठातून कला शाखेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयातून संगीताचा अभ्यास केला. 1947 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी कलकत्त्याची तानसेन मैफल गाजवली. तिथून पुढे त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकार म्हणून गणल्या जाऊ लागल्या. संगीतातील सखोल प्रशिक्षणामुळे त्या मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि नाट्यगीतं गायनात पारंगत झाल्या. त्यांच्या काही लोकप्रिय भावगीतांमध्ये सावळाचं रंग तुझा, घननिळा लढीवाळा, वाजवी पावा गोविंद, हसले मनी चांदणे आणि त्या चित्त चोरट्याला यांचा समावेश आहे. अमृताहुनी गोड, कौसल्येचा रामबाई, जनी नामयाची ही त्यांची भजनं अजूनही लोकप्रिय आहेत. माणिक वर्मा यांना 1974 मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. पुढे महाराष्ट्र सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानंही त्यांना गौरवलं. वयाच्या 17व्या वर्षी 10 नोव्हेंबर 1996 रोजी त्यांचं निधन झालं. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रुतम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.